नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण थर्मोडायनामिक्सच्या ऑब्जेक्टिव्हचा 8th पार्ट बघणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर बघा पहिला ऑब्जेक्टिव्ह. द हिटिंग ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज गवर्न्ड बाय. ठीक आहे, तर बघा बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, हेल्सवर्थ लॉ आणि ॲव्होगॅड्रोज लॉ. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय म्हटलं आहे, ते कॉन्स्टंट प्रेशर म्हटलं आहे. ओके, तर लक्ष द्या, जेव्हा कॉन्स्टंट टेम्परेचर असतं तो असतो बॉइल्स लॉ. त्याच्यानंतर बघा जेव्हा कॉन्स्टंट प्रेशर असतं तो असतो चार्ल्स लॉ. आणि जेव्हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो तो असतो गेल्सवर्थ लॉ. तर आपल्याला इथे कॉन्स्टंट प्रेशर म्हटलं आहे तर तो झाला चार्ल्स लॉ. ओके, तर तुम्ही काहीतरी लक्षात ठेवा. बघा आपण चहा, एक ट्रिक सांगतो तुम्हाला. चहा करतो तर चहा नेहमीच काय असला पाहिजे, कॉन्स्टंट प्रेशरवर करतो आपण, बरोबर. तर या चहाला कॉन्स्टंट प्रेशरसोबत रिलेट करा. आणि जेव्हा तो उकडतो, बरोबर आहे, उकडतो म्हणजे बॉईल होतो. जेव्हा बॉईल होतो तो त्याचे कॉन्स्टंट टेम्परेचर, कारण आपल्याला माहिती आहे चहा म्हणजे काय, पाणी आहे. आणि पाणी किती बॉईल होतं, 100 डिग्री सेंटीग्रेडवर. बॉइलिंग टेम्परेचर काय, कॉन्स्टंट असणार आहे. ओके, त्यामुळे चहा बॉईल होतो तो कॉन्स्टंट टेम्परेचरवर, तर चहा पण जो बनवतो तो कॉन्स्टंट प्रेशरवर. या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ओके, तर कॉन्स्टंट प्रेशरसाठी चार्ल्स लॉ. When gas is heated at constant pressure, the heat supplied is utilized in. आता बघा आपण काय करतो, गॅसला हीट करून राहिलो आहे कॉन्स्टंट प्रेशरसाठी, तर तेव्हा ते यूज कशासाठी करणार आहे. बघा सर्वात पहिल्यांदा काय होतं, इंटरनल एनर्जी त्याची वाढतं, नंतर होतो एक्सटर्नल वर्क. ठीक आहे, तर जी काही हीट सप्लाय केली जाते ती सर्वात पहिल्यांदा काय करतं, इन्क्रीज करतं इंटरनल एनर्जी ऑफ गॅस अँड ऑल्सो फॉर डुईंग सम एक्सटर्नल वर्क. The gas constant R is equal to of to specific heat. तर हे काय असतं बघा, गॅस कॉन्स्टंट जो आहे R तो असतो डिफरन्स. तो काय असणार आहे, डिफरन्स असणार आहे CP आणि CVचा. ओके, CP मायनस CV इज इक्वल टू R. याप्रमाणे ते काय असतं, इक्वेशन असतो. ओके, वेन द गॅस इज कूल्ड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आता काय केलं आहे, गॅस कूल्ड केला आहे कॉन्स्टंट प्रेशरवर, तेव्हा काय होईल, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम डिक्रीज होऊन जाईल. ओके, आता कूल्ड केला आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशरवर, तेव्हा टेम्परेचर सुद्धा कमी होईल आणि व्हॉल्यूम सुद्धा कमी होऊन जाईल. ओके, अ प्रोसेस इन विच द गॅस इज हिटेड ऑर एक्सपांडेड इन सच वे दॅट द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट इज कॉल्ड. आता काय होऊन राहिला आहे, प्रोडक्ट कशाचा, प्रेशरचा आणि व्हॉल्यूमचा तो काय, कॉलम कॉन्स्टंट आहे. ओके, जिथे PV इज इक्वल टू कॉन्स्टंट, किंवा आधीच सांगितलं होतं की आता इथे PV इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे काय, टेम्परेचर काय झालं, कॉन्स्टंट झालं. जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट झालं तर ती कुठली प्रोसेस असणार, आयसोथर्मल प्रोसेस. ओके, आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय, तर कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. ओके, आता थोडा इथे प्रॉब्लेम बघा, इथे हायपरबोलिक प्रोसेस सुद्धा आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, तर कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, हायपरबोलिक प्रोसेस म्हणतो, किंवा आयसोथर्मल प्रोसेसलाच हायपरबोलिक प्रोसेस म्हणतो. परंतु आता ठीक आहे, इथे ऑप्शनमध्ये थोडी गडबडी आहे, परंतु आयसोथर्मल प्रोसेस आपल्याला क्लिअर कट दिला आहे, त्यामुळे आपण हे सिलेक्ट करणार. ओके, द हायपरबोलिक प्रोसेस इज गवर्न्ड बाय. हायपरबोलिक प्रोसेस म्हणजे टेम्परेचर इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, हायपरबोलिक प्रोसेसला दुसरं नाव काय, आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस, आणि कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस म्हणजे बॉइल्स लॉ. आपण आताच बघितलं आहे. ओके, कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस म्हणजे बॉइल्स लॉ. अ प्रोसेस इन विच द टेम्परेचर ऑफ द वर्किंग सबस्टन्स रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग इट्स एक्सपान्शन ऑफ कॉम्प्रेशन इज कॉल्ड. जिथे टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल तर ती नक्कीच कोणती प्रोसेस असणार आहे, आयसोथर्मल प्रोसेस. ओके, तर लक्षात द्या, कॉन्स्टंट टेम्परेचर या प्रोसेसला काय म्हणतात, आयसोथर्मल प्रोसेस म्हटलं जाते. आणि जेव्हा गॅसचा संबंध येतो तेव्हा तिला हायपरबोलिक प्रोसेस सुद्धा म्हणतात. ओके, आता इथे त्यांनी गॅस म्हटलं नाही आहे, इथे फक्त सबस्टन्स म्हटलं आहे, तर काय हरकत नाही, इथे आयसोथर्मल प्रोसेस इज करेक्ट. इन अँड आयसोथर्मल प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय होणार आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, सर्वांनाच माहिती आहे. तर बघा देर इज नो चेंज इन टेम्परेचर, कारण टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. देर इज नो चेंज इन एन्थाल्पी. ठीक आहे, नंतर देअर इज नो चेंज इन इंटरनल एनर्जी,
कारण इंटरनल एनर्जी इज द फंक्शन ऑफ टेम्परेचर ओनली, हा जूल्स लॉ सांगतो आपल्याला, बरोबर. आणि तिथे एन्थॅल्पी सुद्धा चेंज होत नाही, कारण एन्थॅल्पी कशावर डिपेंड करते, टेम्परेचरवर. ओके, तर आयसोथर्मल प्रोसेसमध्ये या 3 प्रोसेस होतात. ओके, ऑल ऑफ दीज. अँड आयसोथर्मल प्रोसेस इज गवर्न बाय, परत एकदा क्वेश्चन विचारला आहे तर बॉयल्स लॉ. ओके, तर एक्सपान्शन रेशो इज द रेशो ऑफ, एक्सपान्शन रेशो म्हणजे फायनल व्हॉल्यूम अपॉन इनिशियल व्हॉल्यूम. ओके, किंवा व्हॉल्यूम बघा, व्हॉल्यूम ॲट द एंड ऑफ एक्सपान्शन अपॉन व्हॉल्यूम ॲट द बिगिनिंग ऑफ एक्सपान्शन, तो झाला एक्सपान्शन रेशो. अ प्रोसेस in which the working substance neither receive or nor gives out heat to its surrounding during its expansion or compression is called. आता काय होऊन राहिलं बघा, हीट ट्रान्सफर होत नाही आहे, ठीक आहे ना, हीट ट्रान्सफर होऊन राहिली आहे ना हीट रिसीव्ह होऊन राहिला आहे, तर ती असणार आहे अडायबेटिक प्रोसेस. कारण इन अडायबेटिक प्रोसेस हीट काय असतो, झिरो असतो, हीट ट्रान्सफर काय असणार आहे, झिरो असणार आहे. वर्क डन ड्युरिंग अडायबेटिक एक्सपान्शन इज गिवन बाय, तर सरळ सरळ आपल्याला वर्क डनचा फॉर्म्युला विचारला आहे बघा, अडायबेटिक एक्सपान्शनचा P1 V1 मायनस P2 V2 अपॉन गॅमा मायनस 1, बरोबर आहे. तर MR T1 मायनस T2 अपॉन गॅमा मायनस 1 हा सुद्धा बरोबर आहे. आता हा कसा आला आहे, कारण PV इज इक्वल टू काय असणार आहे, PV इज इक्वल टू MRT असतं. ओके, आयडियल गॅस इक्वेशननुसार PV इज इक्वल टू MRT, आणि इथे यांनी काय केलं आहे, M आणि R कॉमन काढला आहे, तर T1 मायनस T2, ठीक आहे, काय हरकत नाही, दुसरं सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर तिसरं आहे, ओके, MR T1 वगैरे यांनी कॉमन वगैरे घेऊन हा फॉर्म्युला बनतो, ठीक आहे. आता तुम्ही सॉल्व्ह करून बघाल तर ह्या येऊन जाईल. तर इथे ऑल ऑफ दिस, तर हे तीनही एक्सप्रेशन कशाचे आहे, अडायबेटिक एक्सपान्शन, वर्क डन. ओके, द जनरल लॉ फॉर एक्सपान्शन ऑर कॉम्प्रेशन ऑफ गॅसेस इज, जनरलाइज लॉ विचारला त्यांनी, तर आपल्याला बघा कॉम्प्रेशन किंवा एक्सपान्शनसाठी, तर इथे आपला आन्सर असेल ऑप्शन सी. ओके, P⁴n इज इक्वल टू सी, PV इज इक्वल टू MRT, हा हे आहे जनरलाइज आयडियल गॅस इक्वेशन. ओके, व्हेन द एक्सपान्शन ऑर कॉम्प्रेशन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द लॉ, बघा इथे दिला आहे PV⁴n इज इक्वल टू सी, द प्रोसेस इज नोन ॲज, n असल्यामुळे आता आपण याला काय म्हणणार आहे, पॉलिट्रॉपिक प्रोसेस, ठीक आहे, पॉलिट्रॉपिक प्रोसेस. लक्षात घ्या, अडायबेटिक प्रोसेस आणि पॉलिट्रॉपिक प्रोसेसमध्ये काय फरक आहे, अडायबेटिक प्रोसेसमध्ये हीट ट्रान्सफर झिरो होतं, म्हणजे हीट ट्रान्सफर होत नाही, तर पॉलिट्रॉपिक प्रोसेसमध्ये हीट ट्रान्सफरही होतं आणि मास ट्रान्सफर सुद्धा करून येतं. ओके, आणि पॉलिट्रॉपिक इंडेक्स म्हणजे n आणि अडायबेटिक इंडेक्स म्हणजे तो असतो गॅमा, गॅमाची व्हॅल्यू असणार आहे 1.4 आणि यांची व्हॅल्यू असणार आहे 1.2. ओके, आणि पुन्हा जर बघतो म्हटलं तर गॅमा इज इक्वल टू CP/CV. ओके, CP/CV म्हणजे गॅमा असतो, आणि CPची व्हॅल्यू सुद्धा असते 1.005 आणि CPची व्हॅल्यू 0.718. ओके, तर हे झालं आपलं डिस्कशन. तर काय विचारलं आपल्याला, द एक्सपान्शन ऑर कॉम्प्रेशन टेक प्लेस अकॉर्डिंग टू द लॉ PV⁴n, n म्हणजे पॉलिट्रॉपिक इंडेक्स. ओके, अँड अडायबेटिक प्रोसेस इन विच, अडायबेटिक प्रोसेसमध्ये काय होतं, जे हीट ट्रान्सफर असतं ते काय असणार आहे, झिरो असणार आहे, सरळ सरळ. नो हीट एंटर्स ऑर लिव्स द गॅस. ओके, द टेम्परेचर ऑफ गॅस चेंजेस, टेम्परेचर चेंज होऊन जातं. ओके, त्यानंतर द चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू मेकॅनिकल वर्क, ठीक आहे. तर ऑल ऑफ दिस आपल्याला काय लागेल, इथे ऑप्शन लागेल. द हीट ॲब्झॉर्ब ड्युरिंग अ पॉलिट्रॉपिक प्रोसेस इज, तर बघा ॲक्च्युली हे गॅमा मायनस n अपॉन गॅमा मायनस 1 इंटू वर्क डन. ओके, तर हे पॉलिट्रॉपिक वर्क डन असतं, ऑप्शन ए लागेल. आणि पॉलिट्रॉपिक वर्क डन बघा, हा फॉर्म्युला आहे त्याचा, MR T1 मायनस T2 अपॉन n मायनस 1, किंवा हा सुद्धा बघा, हा सुद्धा फॉर्म्युला येतो पॉलिट्रॉपिक वर्क डनचा, P1 V1 मायनस P2 V2 अपॉन n मायनस 1. ओके, तर इथे ऑल ऑफ दिस, तर सगळेच्या सगळे काय असेल, हीट ॲब्झॉर्ब ड्युरिंग पॉलिट्रॉपिक प्रोसेसचे फॉर्म्युले असतील. द पॉलिट्रॉपिक इंडेक्स n इज गिवन बाय, तर याचा बघा आपल्याकडे माहिती आहे फॉर्म्युला P1 V1 इज इक्वल टू P2 V2n या फॉर्म्युलानुसार काढले जाते. तर इथे आपला ऑप्शन असेल बी, ठीक आहे, ऑप्शन बी असेल. तर हा कसा काढायचा, तर बघा P1 V1n इज इक्वल टू P2 V2n, या दोघांना इक्वेट करून आपण यांची व्हॅल्यू इथे काढू शकतो. When a perfect gas is expanded through an aperture of minute
मायनॉट डायमेन्शन द प्रोसेस इज नोन ॲज. इथे बघा प्रश्न फार वेगळा विचार. तर पहिल्यांदा समजून घ्या काय होऊन राहिला आहे. तर गॅस काय होऊन राहिला, एक्सपांड होऊन राहिला आहे कशातून, तर एका मायनॉट डायमेन्शनमधून, म्हणजे छोट्या छिद्रातून काय होऊन राहिला, गॅस एक्सपांड होऊन राहिला आहे. द प्रोसेस इज नोन ॲज. तुम्हाला हे माहीत असेल, तर छोट्या छिद्रामधून काय होऊन राहिला आहे, एक्सपान्शन होऊन राहिला असेल तर ती असणार आहे थ्रॉटलिंग प्रोसेस. ठीक आहे, तर ही असणार आहे थ्रॉटलिंग प्रोसेस. इन अ फ्री एक्सपान्शन प्रोसेस, इन अ फ्री एक्सपान्शन प्रोसेस, जेव्हा फ्री एक्सपान्शन होत असतं, फ्री एक्सपान्शन म्हणजे काय, तर बघा एका चेंबरमधून दुसऱ्या चेंबरमध्ये काय केलं जाते, गॅस ट्रान्सफर केला जाते. ओके, समजा हा चेंबर आहे, तर या चेंबरमध्ये जर गॅस असेल तो काय करतो, केला जातो एका दुसऱ्या चेंबरमध्ये ट्रान्सफर केला जातो, जिथे काय असणार आहे, व्हॅक्यूम असणार आहे. ओके, तर ते झालं फ्री एक्सपान्शन प्रोसेसमध्ये. तर यामध्ये बघा हे इन्सुलेटेड चेंबर असल्या कारणाने इथे हीट ट्रान्सफर होत नाही. ओके, त्याच्यानंतर फ्री एक्सपान्शनमधले कुठल्याही प्रकारचं वर्क डन होत नाही आणि त्याची इंटरनल एनर्जी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे, तर इन फ्री एक्सपान्शन प्रोसेस इथे आपल्याला ऑल ऑफ दी आन्सर असेल. वर्क डन इन अ फ्री एक्सपान्शन प्रोसेस इज 0. वर्क डन होत नाही फ्री एक्सपान्शन प्रोसेसमध्ये. इन अ रिव्हर्सिबल अडॅबॅटिक प्रोसेस द रेशो ऑफ T1/T2 इज इक्वल टू. तर आपल्याला फॉर्म्युला विचारला त्यांनी सरळ T1/P2 गॅमा मायनस 1 गॅमा. ठीक आहे, रिव्हर्सिबल अडॅबॅटिक प्रोसेससाठी फॉर्म्युला आहे हा T1/T2 साठी. इफ द व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू 0 इन द इक्वेशन P(n) इज इक्वल टू C, देन द प्रोसेस इज कॉल्ड. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय होऊन राहिलं आहे, आपण n ची व्हॅल्यू काय केली, इथे 0 पुट केली. ओके, तर ते काय होईल, V(0) इज इक्वल टू C होऊन जाईल. आणि कुठल्याही संख्येच्या (0) असेल तर ते काय होऊन जाईल, V म्हणजे 1 येऊन जाईल. त्याच्यामुळे इथे P इज इक्वल टू C. कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. ठीक आहे, तिथे काय होऊन जाईल आन्सर आपलं कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. द प्रोसेस इज अडॅबॅटिक इफ द व्हॅल्यू ऑफ n इन द इक्वेशन P(n) इज इक्वल टू C इज. तर हे प्रोसेस काय होणार आहे, तुम्हाला माहिती आहे अडॅबॅटिक करण्यासाठी आपल्याला अडॅबॅटिक इंडेक्स वापरावा लागेल. तर अडॅबॅटिक इंडेक्स काय, गॅमा असतो. ठीक आहे, तिथे आपल्याला गॅमा येणार उत्तर. त्यानंतर बघा इन द इक्वेशन P(n) इज इक्वल टू C द व्हॅल्यू ऑफ n इज इन्फिनिटी, देन द प्रोसेस इज कॉल्ड. आता बघा या इक्वेशनमध्ये आपण n ची व्हॅल्यू इन्फिनिटी पुट केली तर काय होईल बघा, इथे एक सॉल्व करून दिला आहे, लक्ष घ्या. आपण काय केलं आहे, समजा इथं आपला इक्वेशन काय केलं आहे, P(n) इथे K वापरला आहे. ठीक आहे, चालेल, इन्फिनिटी पुट केलं तर काय होऊन जाईल, या इन्फिनिटीसाठी सॉल्व करत जेव्हा आपण या प्रकारे सॉल्व केला जाईल तर ठीक आहे, तर ते इक्वेशन येऊन जाईल व्हॉल्यूम इज इक्वल टू कॉन्स्टंट. ठीक आहे, तर या प्रकारे पूर्ण इक्वेशन तुम्ही आता बघून घ्या. तर याला व्हिडिओला पॉज करून तुम्ही इक्वेशन समजून घ्या. ओके, प्रोसेस काय तुम्हाला समजून जाईल. तर हे कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस असेल. ओके, द जनरल लॉ ऑफ एक्सपान्शन और कॉम्प्रेशन इज P(n) इज इक्वल टू C. द प्रोसेस इज सेट टू बी हायपरबोलिक इफ n इज इक्वल टू. आपल्याला काय पाहिजे, हायपरबोलिक प्रोसेस आणायची आहे. हायपरबोलिक प्रोसेस म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. तर त्या या इंडेक्सची व्हॅल्यू आपल्याला काय पुट करावं लागेल बघा. तर मला इथे समजून सांगतो, आपल्याला काय लागेल, कॉन्स्टंट टेम्परेचर किंवा आयसोथर्मल, तिलाच काय म्हणतात, हायपरबोलिक प्रोसेस म्हणतात. T इज इक्वल टू कॉन्स्टंट आणण्याकरता या n ची व्हॅल्यू काय लागेल, K ची व्हॅल्यू इथे K आहे. ओके, 1 पुट करावं लागेल. ठीक आहे, इथे बघा K ची व्हॅल्यू जर 1 आपण पुट केली तिथं या प्रकारे ग्राफ येईल आणि ती प्रोसेस असणार आहे कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस किंवा आयसोथर्मल प्रोसेस किंवा हायपरबोलिक प्रोसेस. ओके, तर इथे काय असणार आहे, आपल्याला व्हॅल्यू किती पुट करावं लागेल, n ची 1 पुट करावं लागेल. ओके, तर या प्रकारे आपल्याला आन्सर येऊन जाईल हायपरबोलिक प्रोसेस ठेवण्यासाठी.